गुड मॉर्निंग. आज आहे आपलं डे 2 इन गणपतीपुळे. आज फ्रेश वगैरे झालं, आपण तयार वगैरे झालेलो. आज आपण जाणार आहे फिश म्युझियम जे रत्नागिरीमध्ये आहे, आणि अजून एक दुसरी जागा आहे किवा पॅलेस. मग हे सगळं मी लहानपणी मम्मी पप्पांसोबत किंवा अख्खी आमची फॅमिली आली त्यावेळेस मी बघितलं आहे ते. पण माझी परत आता जायची इच्छा झाली, तर मी तिकडे ते 2 स्पॉट जाणार आहे. आज मस्त असा पाऊस चालू आहे. आला आमचा. तर मी स्टार्टरला फक्त एक चहा बिस्किट आणि अजून आपण ऑर्डर दिली आहे खायची. आता इंगा झोपेतून उठली आहे. एक त्याला जोपर्यंत खात नाही तोपर्यंत ती बोलू नाही शकत, असं आहे तिचं. नाश्ता, अंडा भजी, उपमा, एक जे नाश्ता झाला आहे. माझं जेवण नाही, सॉरी, नाश्ता झाला आहे. आता आपण चाललो गाडी घ्यायला. गाडी पार्किंगला लावली होती, ती गाडी घेऊन येऊन गाडी घ्यायला आपण. गाडी घेऊन मग आपण निघणार आपल्या स्पॉटला. आलो आपण गाडीत, फायनली गाडी घेतली. आता आपण इथून निघणार आहे रत्नागिरी फिश म्युझियम आणि पुढे तिबा पॅलेस. 25 किलोमीटर्सच्या डिस्टन्सवर आहे हे दोन्ही पण. आपण तिकडे जाणार आत्ता. काल रात्री आमचं तेच झालं. आम्ही इथं गणपतीला आलो, गणपतीच्या पाया वगैरे पडलो. पाया महाप्रसाद होता डेली. तुम्ही जर आलात 7 वाजता या 7 वाजता आरती होते, नंतर महाप्रसाद असतो. ठीक आहे, तर ते घेऊन आता मी सकाळ झाली तिथंच. आम्ही 2 दिवसाचं तिथं चेक इन घेतलं आहे, म्हणजे रूम 2 दिवसांसाठी घेतली. तर फ्रेश वगैरे येऊन, नाश्ता त्यांचंच हॉटेल आहे, नाश्ता वगैरे करून तिथून निघालो आम्ही. आता डायरेक्ट जसं मी सांगितलं की फिश म्युझियमला जायचा तोच रोड आहे, आरेवारेवाला. आरेवारेवरूनच तुम्हाला खाली उतरायचं, नंतर तुम्ही रत्नागिरीत मेन ह्याला आतमध्ये जाता, म्हणजे रत्नागिरी सिटीमध्ये. तर दाखवेनच मी तुम्हाला. तर ब्लॉग बघा एंडपर्यंत, आणि याच्या पुढचे व्हिडिओ जे काय मी तिथं फिश म्युझियममध्ये दाखवेन. आणि लहानपणी मी गेलेलो खूप वेगवेगळे, म्हणजे जे फिश आपण आजपर्यंत असे लाईफ नाही बघितले ते मी तिथे बघितलेत. ते मी दाखवेनच तुम्हाला. नक्की बघा, आणि कसं वाटतं काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. निघूयात आपण. बाय बाय. हॅलो, आपण तिथं फिश संग्रहालय जे होतं फिशवालं, फिश म्युझियम जवळच आहे तिथून गणपतीपुळेवरून. हे ते फिश म्युझियम. त्याच्यासमोर असा मस्त व्ह्यू आहे हा बघायला. 20 रुपीज एंट्री फी आहे. 20 रुपीज आहे. आता बघा तुम्ही 20 रुपीजमध्ये काय काय दिसेल आतमध्ये. असं इथून एंट्री केलं फर्स्ट. छोटे छोटे फिश. दाखवतो. हे आत इथून एंट्री केल्यानंतर अख्खे सगळे मासे. मेन इम्पॉर्टंट हे बघायला आलो मी. ही वेल आहे, जी अशी एवढी मोठी आहे. तर बघा व्ह्यू, मोठा व्ह्यू. बाकी सगळीकडे फ्रेश वेगवेगळे प्रकारचे फिशेस आहेत असे. आणि हां, हे बघा, हा कासव बघा असला मोठा आहे, खूप मोठा आहे, जायंट आहे तो एकदम. सरक. ते अख्खा तिथून म्युझियमला एंट्री केल्या मग तिथून असा हा रोड येतो संग्रहालयाकडे. म्युझियम आपण इकडे जाऊयात प्रॉपर. वाव, बघ मासे. हे प्रॉपर म्युझियम त्यांनी केलं, सगळे स्टोर करून ठेवलेत म्हणजे मासे. हे टर्टल वगैरे, टर्टल सॉरी मी काय बोललो असं चुकीचं, पण हे अशा अख्खे स्टोर करून ठेवलेले आहेत त्यांनी. वाव.
हे शिल्पकला शिंपांनी बनवलेलं आहे सगळं. वास खूपच बेकार येतो पण इकडं हे सगळं, कारण की ॲसिड आहे म्हणून. पण एक नंबर आहे. वेगवेगळे प्रकारचे सगळे मासे तिकडे स्टोर करून ठेवलेले आहेत. एक्झिट आहे, म्हणजे इकडून अशी एंट्री आहे. हे तिकीट काउंटर आहे. आले की इथून तिकीट घ्यायचं, मग तिथून भागून एंट्री आणि हे एक्झिट. तर आता आपण इकडून फिश म्युझियम वरून. सो आम्ही आता आलो थिबा पॅलेस. प्रिटी खूप ऊन आहे, खूप ऊन आहे. पोचलो आम्ही, पण हे मल्टीमीडिया शो असं काहीतरी हे बंद आहे. तसं मग रात्रीच्या वेळी चालू होतं ते. आता बघूत आपल्याला ते चालू भेटते का ना. हा आहे तो थिबा पॅलेस. वाव, हा आहे तो थिबा पॅलेस. म्हणजे तुम्ही गणपतीपुळून निघाले की आरे वरून आम्ही गेलो फिश म्युझियम करून आता आम्ही आलेलो थिबा पॅलेसला. हा आहे तो थिबा पॅलेस. आता अजून आतमध्ये जायचं आहे. आणि ही जो स्टेज होता ते तुम्ही मागं बघू शकता. इथं हे म्युझियम आहे काहीतरी, म्हणजे रात्रीचं मे बी म्युझिक शो डान्स वगैरे होत असेल, पण असा अख्खा म्युझियम आहे. आलो आत्ता आम्ही आतमधून. हे असं लेफ्ट साईडला थोडीशी एंट्री आहे तिथं. आतमध्ये व्हिडिओ फोटोज अलाउड नव्हते म्हणून आम्ही नाही काढले. पण एकदा ऑनेस्टली कसं वाटलं खरं सांग. खूप सुंदर म्हणजे काय त्यांनी ते सगळे स्कल्पचर्स वगैरे ठेवलेले सो प्रिटी, म्हणजे बघण्यासारखे आहेत ते सगळे. नक्की तुम्ही या, म्हणजे बघण्यासारखे का आहे. इकडे या साईडला त्यांनी एंट्री ठेवलेली नाही, कारण की सगळं तुटलेलं आहे इकडे. तर या साईडला थोडीशी एंट्री नाही आहे, हे सगळं बंद आहे. पण मेन जेव्हा बघाल की त्यावेळेसचे लोक जे महाराजा जे फूड वगैरे आहे सगळं म्हणजे प्रॉपर त्या टाईपचं. आणि तो जो किंग आहे थिबा, तो कोण होता? तो त्याला ब्रिटिशर्सनी ह्याचा होता तो म्यानमार. त्याच्यानंतर ब्रिटिशर्सनी पकडून नेलं होतं. पण त्याचा हा पॅलेस आहे. त्याचा मध्ये असा फोटो वगैरे मी फोटो काढणार होतो, पण ते नको उगाच अलाउड नाही, कोण काहीतरी बोललं असतं म्हणून मी नाही काढलं. पण नक्की तुम्ही आतमध्ये येऊन एन्शंट म्हणजे त्यावेळेस लोक काय राहत असतील, कशी राहत असतील वगैरे, त्यांचं म्हणजे ते राजा महाराजा कसे होते, काय होतं ते नक्की तुम्हाला सगळं जाणून येईल की बाबा ते असं आहे बघा इथं हे सगळं असं. वाव, त्यावेळेसचे जुने दरवाजे वगैरे जे असतील ते इथे खूप अप्रतिम आहे. म्हणजे मी मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस आम्हाला हे बंद भेटलं होतं, पण आज आतमध्ये जाऊन बघितलं. एक नंबर. हे बसण्याचं आहे. संध्याकाळी तिथे शो असेल वाटतं म्हणून. थिबा पॅलेस. आता मी आलो होतो, आता म्हणजे ह्या ब्रिजवरून आलो होतो, म्हणजे तिथून घरी चाललो होतो. ह्या ब्रिजवरती हा एक सीनिक व्ह्यू. वाव, व्ह्यू मस्त वाटतं. हे बोट सगळे ते पण लागले. तर मी आता थांबलो होतो. आता बघून तो आरेवारी बीचचा तो जो टर्न आहे ना, तो बघा तो टर्न आहे तो असा इथून असा रोड जातो. हा व्ह्यू पण प्राचीन कोकणला आता ही एंट्री आहे. इथूनच पुढं आता मला माहिती पण नव्हतं. इथून पुढं 2 मिनिटावरती आपलं हॉटेल आहे. आलो इथे आता. गाडी वगैरे पार्क करून झालेली आहे. हे बघा, आत्ता आपण तिकीट घेतलेलं आहे. 50-50 पर हेड आहे. आणि मोबाईलचा जर फोटो वगैरे तुम्हाला काढायचे असेल तर 50 रुपीज एक्स्ट्रा द्यायचे त्यांना. तुम्ही तिथे एंट्री केली, तिथं तिकीट दाखवायचं आणि इथं असं बसायचं. इथं बसल्यानंतर गाईड येतो, मग तो गाईड तुम्हाला हे सगळं फिरवेल. अराउंड 3 एकर्समध्ये काहीतरी हे आहे. 45 to 1 hour लागतो आपल्याला फिरायला सगळं. हे गाईड आहेत. प्राचीन कोकणमध्ये आपले स्वागत करतो. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही एक नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीस धनसौख्य आरोग्य प्राप्त होते. बाहेर आम्ही एक बोर्ड लावला. तो बोर्ड तुम्ही तुमच्या जन्म नक्षत्रानुसार एक्झिट करताना पाहू शकता. पिंपळपार आहे. आपण कोकणी माणसं वड पिंपळ यांना पवित्र मानतो. तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीके मांडलेली आहे. तसेच पिंपळ
पार या कारणाने म्हणतात कारण त्याच्या भोवती दगडी कट्टा बांधलेला आहे. त्याला पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आला आणि हा जेव्हा बांधला गेला तेव्हा इकडे पिंपळाचं रोप लावण्यात आले. म्हणजे हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. या कवितेत नंदनवन शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे की स्वर्गातील इंद्रियाची बाग. इतकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. गोवा काळाचे प्रतीक आहे. गोव्याच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती. गुहेतून येताना वाकून काळाची गोवा. असं म्हणतात कोकणात भरपूर भूतं असतात. तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावरती नियंत्रण ठेवतो. म्हणून त्याला शिमग्याच्या वेळेस गाराणे घातले जातेच. पशुबळी सुद्धा दिले जातात. इथे वीरगळ आहेत. वीर प्राप्ती लोकांचे प्रतीक गावात फेरफटका. खोत आहे. राज्य गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक आणि राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा असे. खोत गावचा प्रमुख असे. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असत. ती खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझघराचा उंबरठाईच त्यांची मर्यादा होती. ती खोतांची 2 मुले आहेत. आपला परंपरागत खेळ कोणत्या खेळ खेळत आहेत. हा खेळ महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत नावाने खेळला गेला. घराची रचना पहा. खोज्या उंचवट्यावर बसत, त्याला ओटी असे म्हणतात. गावातील मान्यवर लोक ओटीवर बसत. समोर आहे ती पडवी. सर्वसामान्यांनी पडवीला बसायचे. खोतांच्या उजव्या बाजूला देवघर, डाव्या बाजूला स्वयंपाकघर. खोतांच्या मागे आहे ते माझघर म्हणजेच पूर्वीची बेडरूम. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर, मध्ये गॅप, त्याखाली मोठे छप्पर. कोकणामध्ये उष्णता फार मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ती उष्ण हवा त्या गॅपमधून बाहेर पडते आणि थंड हवा ती जागा घेते. त्यामुळे घरातील वातावरण थंड राहते. घरासमोर अंगण आहे. अंगणात तुळस आहे. तिथे काही अडकीत्यांचे प्रकार नाही. कोकणामध्ये 12 बलुतेदार पती अस्तित्वात होती. त्यामध्ये नाभी, सुतार, चर्मकार, कासार प्रत्येकांना घरोघरी जाऊन सेवा करत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तेव्हा धान्य मिळत असे. म्हणजे एका नाभिकाला एका कुटुंबातील एका पुरुषाचे घरी जाऊन केस आणि दाढी करण्यासाठी वर्षभरातील 4 पायली त्याचे आताचे 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असत. आमच्या नाभिकाविषयी आणखीन थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही शेतकरी आहे याचं गवताचं घर आणि अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका. पूर्वी त्याचं घर जसं असायचं तसंच घर इथं उभारलेलं आहे. इथे चूल दिसते, हिला कोकणी भाषेत पिरसा असे म्हणतात. ही पेटी ठेवली जायची. पूर्वी घरामध्ये लायटर किंवा माचीस नव्हती. त्यामुळे शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असेल तेव्हा तिथून 2-3 निकारे घेऊन स्वयंपाकघरातील चूल पेटवीत असे. ही कोयणी आहे. हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जातो. खाली वेलणी बांधून ती पाण्यात ठेवली जाते. अंतर्गत रचना अशी आहे की एकदा आत गेलेला मासा बाहेर पडत नाही. ही शेणाने सारवलेली टोपली आहे. तिला कणगी असे म्हणतात. धान्य साठवण्यासाठी हिचा उपयोग केला जातो. ही शेतकऱ्याची बायको आहे. ती शेतकऱ्याची मुलगी आहे. हे उचल आहे. हिचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जातो. घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवला.
कुंभार आहे. गावातील माती संबंधित सर्व काम हा कुंभार करीत असे. हे सफेद रंगाचे मडके आहे ते माडी काढण्याचे मडके आहे. कोकणामध्ये नारळाचे झाड फार मोठ्या प्रमाणात असतात. त्याला नारळ येण्याआधी पोळी येते. पोळीला आडवा काप दिला जातो. बाजूने विशिष्ट प्रकारचे झाडपाला लावला जातो. पाला आतील माडी शोषून घेतो आणि थेंब थेंब गळणारी माडी मडके वरचेवर लावून त्यामध्ये साठवली जाते. काळाच्या ओघात 12 बलुतेदारांचा व्यवसाय नष्ट झाला, परंतु माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे. हा बुरुड आहे. बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम बुरुड करीत असे. सूप आहे ती फुलांची पडे रोवळी आहे. तिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक काळात केला जातो. जेव्हा आपल्याला शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रोवळीत दिवा ठेवून त्या हातात घेऊन उभ्या असतात. शुभ कार्य पार पाडण्यापूर्वी रोवळीतील दिवा भिजला तर कार्य अशुभ मानले जाते. अजूनही आमचं चाकरमान्यांचं लग्न जर मुंबईला असेल तर रोवळी गावावरून मुंबईला पाठवले आहे. आत्ता आलो आम्ही इथे, म्हणजे वरती आलो प्राचीन कोकणामध्ये. इथं फोटो काढण्यासाठी आहे तुम्हाला. हो, किल्ला बघा कसं बनवलं. किल्लाच आहे जयगड. ओके, मस्त वाटतंय खूपच. आणि प्रत्येक झाड जे कुठलं आहे त्याचे इन्फॉर्मेशन, सायंटिफिक नेम सगळं सगळं काही दिलेलं आहे. ऑलमोस्ट 477 झाड आहेत. तर प्रत्येक झाडाला नंबर दिला आहे की हा याचा नंबर आहे, तो त्याचा नंबर दाखवतो. 312 अशोक 334. तर आम्ही मोदक घेतलेत पार्सल इथून, आणि इथून खाली अजून एक पॉईंट आहे लास्ट, हा प्राचीन कोकणमधला. तो पॉईंट झाला की मग आपण निघूयात आपल्या घरी. हा शंकासूर असतो. तर होळीच्या वेळी, शिमग्याच्या वेळी आहे ना, गावातला कोणतरी तो असतो मानकरी, तो असा शंकासूरच्या रूपामध्ये बनतो आणि हा गावात सगळ्यांना असं मारत फिरतो. तर ह्याचा फटका लागलेला म्हणजे चांगलं असतं असं म्हणतात. हे तिथून आलं की तुम्हाला आहे ना हे असं शंख प्रदर्शन दिसेल. अलाउड नाही का? झालं आत्ता आमचं इथं आतमध्ये, म्हणजे व्हिडिओज अलाउड नाही आहे, फोटोज वगैरे, पण एक शंख आहेत आतमध्ये. असे वेगवेगळे नाव फर्स्ट टाइम ऐकलं मी आज. मोदक जे आम्ही घेतले होते तर आपण इथं मॅजिक गार्डन, इथून तिकीट काउंटर आहे. इथं तिकीट घ्यायचं 200 रुपीज पर हेड. आणि जर तुम्हाला नो एंट्री, इकडून सरळ का खाली? ओके, वाव. मस्त आहे. मी जे काय केलेलं ते मस्त केलं. हो, कुठं जायचं पहिलं सांगा? ॲडव्हेंचर शो आहे, मॅजिक शो आहे, कोकण प्रथम आहे, गोष्ट इन कोकण आहे. लेट्स गो टू गोष्ट इन कोकण फास्ट, देन विल गो टू, काय होतं ते दुसरं तिकडं अजून? मॅजिक शो. या, देन विल गो टू मॅजिक शो. आतमधून असं काहीतरी दिसतं गार्डन. मी गेम्स खेळतोय. रिंग टॉस आहे. हे खेळलं मी जिंकलो इकडे. चल टाक. ओ, एक गेलं. हा माझा हरवलेला भाऊ मला सापडलाय. सेम टू सेम नाण्या. हा मिरर मेज आहे का? वाव, एक नंबर. इथून बाहेर यायची रूम, डोर आहे म्हणजे, सॉरी. इन्फिनिटी हॉल इथं फोटो काढण्यासाठी, आणि मिरर मेज आहे. असा आतमधला व्ह्यू. आता एक्झॅक्ट गाडी केली आपण इकडे पार्क. इकडे आहेत आपलं शॉट. आता चाललो आपण परत गणपतीपुळेला, मंदिरापाशी झालो मी तयार. आता चाललो आहे परत आम्ही बीचवर. बघू, मंदिरात गेलो तर मंदिरात दाखवेन मी तुम्हाला. निघूया. खूप थकलो आज, खूप थकलो. आलो आपण मंदिरात. आवाज येत असेल तुम्हाला. इकडे बीच आहे या साईडला. हे अशी एंट्री आहे इथून मंदिराची. मंदिरात ही एंट्री आहे मंदिराची. अशी
आलो आपण मंदिरातून दर्शन करून इथून असं बाहेर पडायचं. मंदिराचा परिसर आवाज बघा फक्त, वेव दिसतात का दिसतात वेळची बघा. दर्शन घ्या आता. गणपती बाप्पा मोरया. आपण प्रसाद घेतला तिथून.